त्याप्रमाणे आपले जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. तसेच नगराचे संघचालक श्री रविजी भागवत यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे. तसेच आजचे उपक्रमचे मुख्य श्री मिलिंदजी राहडगावकर यांनी विनंती करतो त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे. धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाचे प्रथम प्रारंभ आपण वंदने करतो, तरी सर्व अतिथींना विनंती आहे त्यांनी भारतमातेच्या फोटोला दीप प्रज्वलन करावे आणि पुष्प अर्पण करावे विनंती. मी सर्व अतिथींना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावे ही विनंती. मी संदेशाचा विनंती करतो त्यांनी स्थान पटवावे. त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रम अतिथी स्वागत याकडे बोलूया. आजचे प्रमुख वक्ते म्हणून श्री रवींद्रजी घुसाली आहेत यांचे स्वागत करता मी किशोरजी महाकाल यांना विनंती करतो त्यांनी यांचे पुष्पजन स्वागत करावे. त्यानंतर आपले जिल्हा संघचालक श्री तुषारजी देवपुजारी यांचे स्वागत करता मी अरुणजी बदनकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचे पुष्पजन स्वागत करावे. चंद्रपूर नगर संघचालक यांचे स्वागत करता मी दिवाळी थोडेकर यांना विनंती करतो आणि त्यांचे पुष्पजन स्वागत करावे. आजचे प्रमुख उपक्रम म्हणजे आपण माहिती मिलिंदजी राहडगावकर यांचे स्वागत करता मी अरुणजी इन्फंटिवार यांना विनंती करतो आणि त्यांचे पुष्पजन स्वागत करावे. भारतीय प्रचार मंडळ अध्यक्ष संजय कोशेटिवार यांच्या स्वागत करता मी पंकज चिंतल विनंती करतो त्यांनी स्वागत करावे. आज आपल्या कार्यक्रमाकरिता मुख्य उद्देश आपला दिवंगत संघ प्रचारक श्री रामभाऊ मुंडाळे यांच्या जीवनकाराला लघुपटाकरता आपण आता आयोजित आलेले आहे. त्याकरता प्रमुख म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्री रवींद्रजी घुसाली आणि मिलिंदजी राहडगावकर. त्यापूर्वी मी यांचा परिचय करतो. श्री रवींद्रजी घुसाली. श्री रवींद्रजी घुसाली हे ज्येष्ठ संघाचे प्रचारक आहेत. संघाचा पुस्तक सांभाळत आहे असे आपले प्रांत प्रचारक होते आणि त्याचप्रमाणे ते
यापूर्वी भाजपाच्या संघटन म्हणून जबर स्वीकारलेली आहे. तसेच आपल्यासोबत लाभलेले आहे मिलिंदजी राहतकर, हे बी मेकॅनिक झालेले आहे, तसे MBA मार्केटिंग झालेले आहे आणि यांनी महाराष्ट्र स्टेट पॉवर कंपनी MS मधून 21 साली कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झालेले आहेत. ते कोराडीमध्ये पोस्ट डायरेक्टर म्हणून ते अनुभव घेतात. त्यांनी 64 वेळा आपलं रक्तदान केलेलं आहे. तसेच ते मला जे भावते हे सर्व हे यूट्यूब चॅनल त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांनी या यूट्यूब चॅनल मार्फत दिवंगत संघ प्रचारकांच्या जीवनावरील 82 व्हिडिओ निर्मिती केलेली आहे. तर त्यांना त्याची आवड पण त्यांना आहे याच्यामध्ये. त्याचप्रमाणे त्यांनी महाजनतेच्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माननीय मंत्री श्री नितीन गडकरी CM साहेब यांच्यासोबत अनुभव त्यांनी स्वीकार केलेला आहे. तसे त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ निर्मिती केलेले आहे याच्यामध्ये. आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरता मी श्री वसंत छोटे यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या स्टेजवर श्री तुषारी देव पुजारी लाभलेले आहे. हे जिल्हा संघचालक आहे आणि यापूर्वी ते दबुसिल्ला कार्यक्रम म्हणून ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे स्टेजवर आपल्या श्री रवींद्रजी भागवत चंद्रपूर नगर संघचालकांचे दायित्व आहे. तसेच ते चंद्रपूरला वकील म्हणून कार्यरत आहे. श्री संदीपजी पोशेट्टीवार व्यवसाय आणि बांधकाम व्यावसायिक आहे आणि भारतीय सूर्य प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष म्हणून ते त्यांचे दायित्व आहे. त्याच्यामध्ये पुढील कार्यक्रम प्रास्ताविक करता मी श्री वसंत छोटे यांना विनंती करतो त्यांनी ह्या काही प्रास्ताविक करावे. आगामी गणितीच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आपण इथे घेतो आहोत. मी आतापर्यंत 80 असे व्हिडिओ सगळ्या प्रचारकांवर काढलेले आहेत. त्यांची माझी ओळख खरं म्हणजे मधुकरराव भागवतांबद्दल जेव्हा तो व्हिडिओ तयार करायचा होता तेव्हा मला असं फोटो पाहिजे, तसे फोटो पाहिजे, अशा सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं आणि माझं बोलणं व्हायचं. पण प्रत्यक्षात भेट झाली नव्हती, ती आज झालेली आहे. रामभाऊबद्दल आज त्याच्यात जीवन कार्यावर हा व्हिडिओ आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे थोडं भूतकाळात जावं लागेल. साधारणतः 78 साली मी वर्धेच्या रामनगर शाखेत असताना रामभाऊ गोंधळे आणि तेव्हाचे आमचे नगर प्रचारक श्री देवपूजन हे तिथे आले आणि शाखा झाल्यानंतर असाच गप्पा गोष्टी चालू असताना त्यांच्या लक्षात आलं की ते जरा उमेदवार आहेत, म्हणजे नोकरीसाठी इच्छुक आहे. त्याच काळामध्ये बहुतेक लोकमान्य टिळक विद्यालयामध्ये व्हॅकन्सी पण होती. रामभाऊ असं म्हणाले की आम्हाला असं वाटतं की तू चंद्रपूरला यावं. शोधातच असल्यामुळे त्याला मी होकार दिला आणि रामभाऊची चिठ्ठी घेऊन मी चंद्रपुरात माझं पदार्पण झालं. साधारणतः रामभाऊच्या चिठ्ठीनुसार मी 2 महिने तेव्हाचं हैदरीबंदी इथे जे कार्यालय होतं संघाचं, त्या संघाच्या कार्यालयामध्ये राहिलं. रामभाऊनी म्हटल्यानंतर काही प्रश्नच नव्हता, नोकरी लागली. यथावकाश परत मध्ये रामभाऊचा प्रवास झाला. तेव्हा माझ्याकडे मुख्य सहाय्यचं कार्यभार म्हणून दायित्व होतं आणि संध्याकाळची वेळ आम्ही जरा तेव्हा महाकालीची यात्रा असायची, तिथे सर्कस असायची. ती सर्कस पाहण्यासाठी आम्ही निघालो. आता तर ते रघुनाथराव देवांचं घर आहे, त्या वळणावर आमची आणि रामभाऊची भेट झाली आणि रामभाऊनी माझा वर्ग घेतला. हे लक्षात आल्यानंतर आमच्या सौ थोड्या पुढे जाऊन तिथे डॉक्टर मुनगंटीवारांचा दवाखाना होता, त्या दवाखान्याच्या पायरीवर बसली. तिला असं वाटलं की सर्कसची वेळ होते आहे, घाई करती, आपण जाऊ. पण रामभाऊनी ठरवलंच होतं की याचा वर्ग घ्यायचा आणि मग साधारणतः 1.5 तास, 2 तास आम्ही तिथे वळणावर बोलत होतो.
आणि आमची तिथे सर्कस झाली. असे हे रामभाऊ म्हणजे ते परीस होते असं मी म्हणेन. त्यांचा परिस्पर्श आम्हाला झाला आणि आमचं जीवन फार बदलून गेलं. वर्धेला जी एकूण परिस्थिती होती, चंद्रपूरला आल्यानंतर सगळं रामभाऊमुळे व्यवस्थित झालं असं म्हणायला हरकत नाही. रामभाऊ दिसायला जरी असे पुरुष असले तरीही ते किती काटक होते याचं एक उदाहरण सांगता येईल. आमची यवतमाळच्या वृद्धाश्रमामध्ये प्रांत बैठक होती. त्या प्रांत बैठकीच्या दुसऱ्या दिवशी असं ठरलं की सायंशाखा न घेता आपण त्या निळवणाच्या तिथे एक पहाडी होती, त्या पहाडीवर चढायचं. सायंशाखेचा तोच एक कार्यक्रम होता. आम्ही मग सुरुवात केली, चांगलं चढलोही, पण शेवटी हाहू करत कसं तरी टोक गाठलं आणि तिथे पाहतो तसे दम्याने ग्रस्त असलेले रामभाऊ आमच्या आधी तिथे पोचले होते. तेव्हा असं वाटतं की रामभाऊने जी 100 गाठली त्याचं रहस्य या सगळ्या रामभाऊंच्या व्रतस्थ जीवनात आहे. आणि ते असं कोणालाही परिस्पर्श करायचे, ज्याला तो झाला त्याच्या सुदैवाने त्याचं जीवन साफल्य राहायचं. असे हे रामभाऊच्या बद्दल आज आपण अधिक सविस्तर बघणार आहोत. एक दोन गोष्टी मला रवीजी बद्दल सांगायच्या वाटतात. रवीजी आपले प्रांत प्रचारक होते. प्रांत प्रचारकानंतर त्यांच्याकडे जबाबदारी आली BJPचे ते संघटन मंत्री होते. रवीजींनी सांगितलेली घटना आहे की ते BJP गेल्यानंतर त्यांना एक मुंबईहून फोन आला की आता बैठक आहे आणि तू ये. रवीजी म्हणाले की बैठक आहे संध्याकाळची, आता तुम्ही 3:30-4 वाजता म्हणताय की ये, ते कसं होईल? तर तेव्हा ते जे मंत्री म्हणाले की अरे तू आता संघात नाही आहे, तू BJPचा संघटन मंत्री आहे, एखादं चार्टर प्लेन कर आणि मुंबईत पोच. असे रवीजी संघातून संघटन मंत्री झाले आणि एकदम चार्टर प्लेनमधनं ते मुंबईला गेले. असा हा सगळा प्रवास असताना खरं म्हणजे ते शासकीय नोकरीत असल्यासारखे वागले. 60 वर्ष पूर्ण झाले. 61 वर्षात पदार्पण केलं आणि 61च्या वाढदिवसाच्या निमित्ताने रवीजींनी सगळ्या गोतावळ्याला तिथे मुंबईत जमा केलं आणि मी आता संघटन मंत्री पदावरून खाली होतो असं जाहीर केलं. म्हणजे त्याच्या आधीची स्टेज अशी नंतरची स्टेज. तर म्हणजे एवढं ऐश्वर्य तिथे असताना अगदी 60 तिथे क्षमता पण होती. असं काही त्यांना कोणी भद्द नव्हतं, पण त्यांनी ठरवलं असेल कदाचित की आपण निवृत्त व्हायचं आणि ते निवृत्त झाले. या सगळ्या घटनेबद्दल रमेशजी पतंगे यांनी लेख लिहिला विवेकमध्ये की त्यांच्या या सगळ्या 61बद्दल जो समारोप झाला तेव्हा पेढे वाटण्यात आले. तर त्यांनी लिहिलं रमेशजी पतंगेने की पेढा अधिक गोड झाला. असे हे रामभाऊबद्दल तर काही बोलायलाच नको. रवीजी प्रमुख वक्ते आहेत ते आपले. तर मला असं वाटतं इथे मी थांबतो. धन्यवाद. त्यानंतर आपले ज्यांनी आपले व्हिडिओ तयार केले आहेत आणि व्हिडिओ मार्फत आपल्याला माहिती देत आली संत प्रसारकाची, अशा श्री मिलिंदजी राहबातकर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उपक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावे, ही विनंती. नमस्कार. माननीय मंच आणि उपस्थित श्रोत्रे भगिनी, मिलिंद रहाटगावकर, मला तेथे भाव तेथे सर्व या यूट्यूब चॅनलवरून मी आजपर्यंत 81 संघ प्रचारकांवरील व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत. हे संघ प्रचारक असे आहेत की जे सध्या दिवंगत आहे आणि कमीत कमी 5 वर्ष संघाच्या प्रचारासाठी त्यांनी प्रचारक या नात्यानं स्वतःला वाहून घेतलं होतं. मला वाटतं 81 मधले 70 असे आहे की ज्यांनी आजन्म संघाला वाहून घेतलं होतं. पण आम्ही नियम बनवला होता
अर्थात आम्ही म्हणजे मी आणि रवीजी भुसारेंनी की कमीत कमी 5 वर्ष संघाचं काम प्रचारक म्हणून केलं पाहिजे. तर हा आयाम आहे या व्हिडिओ सिरीजचा. या व्हिडिओ सिरीजचं नाव आहे असू आम्ही सुखाने पत्थर पायात. आता ही संकल्पना मला कुठे सुचली तर असं म्हटलं जातं की लहानपणी जे जे आपण पाहतो ते आयुष्यात कुठेतरी त्याचं प्रतिबिंब उमटत राहतं. मी बीडला होतो, 3ऱ्या किंवा 4थ्या वर्गात असेल, आणि माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला आणि वडिलांना फिरतीची नोकरी होती त्यामुळे बीड जिल्ह्यात दुसऱ्या गावी जावं झालं. 10-15 दिवस सुट्टी टाकली होती, पण आई थोडीशी दुरुस्त झाली आणि त्यांना बाहेरगावी जावं लागलं. त्याच दिवशी नेमके सुरेशराव केतकर तेव्हा जिल्हा प्रचारक होते, ते आमच्या घरी आले. तेव्हा आईने त्यांना सांगितलं, भाऊजी, प्रत्येक बाई ही संघाच्या प्रचारकाला भाऊजीच म्हणते. हे त्या लहानपणी मला ते प्रतिबिंब माझ्या डोक्यात उमटलं. ते सांगतोय, भाऊजी माझे यजमान गेलेले, माझी गणन यायला अजून 10 दिवस आहे, माझ्या मुलांची खायची सोय नाही आहे, आता तुम्ही मला स्वयंपाक करून 3 दिवस निभावून द्या, 3 दिवसानंतर माझी दुसरी व्यवस्था आहे. सुरेशराव केतकरांनी 3 दिवस पूर्ण स्वयंपाक करून आम्ही 2 भावंड, 1 बहीण आणि आई चौघांनाही जीव घातलं जोपर्यंत आमची व्यवस्था होत नाही. तर संघाचा प्रचारक हा घरचा एक सदस्य असतो हे तेव्हा मला पटलं. आणि तेच सुरेशराव केतकर शेवटी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख या पदापर्यंत गेले. जितक्यांदा ते नागपूरला यायचे त्यांचा मला फोन यायचा की तुझे वडील असतील तर भेटायला घेऊन ये. ते जाण्याच्या केवळ 15 दिवस आधी आम्ही भेटलो होतो आणि 15 दिवसात बातमी आली आणि तातडीनं मला एक व्हिडिओ देखील मिळाला. त्या व्हिडिओत अगदी डोळ्यात पाणी येईल असं वर्णन होतं की सुरेशराव केतकर शेवटी कोमामध्ये गेले होते आणि कोमामध्ये गेल्यानंतर कोमाच्या अवस्थेत असताना जेव्हा अवतीभवतीचं भान नसतं, शरीरावर नियंत्रण नसतं, त्यांच्या तोंडातून संघाची प्रार्थना पूर्णपणे बाहेर पडायची. पूर्ण प्रार्थना बिनचूक ते पडायचे, प्रणाम करायचे आणि मग झोपी जायचे. तर ही जी श्रद्धा आहे, या श्रद्धेला प्रणाम म्हणून मी असू आम्ही सुखाने पत्थर पायातील ही व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. दुसरं या व्हिडिओ मालिकेचा महत्वाचा भाग आहे की रवीजी भुसारी, जसं आता यांनी सांगितलं वसंतरावनी, तसं या मालिकेचा कणाच म्हणेल मी, पाठीचा कणा जसा शरीराला नियंत्रित करतो, ही संपूर्ण व्हिडिओ मालिका ही रवीजी भुसारींच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी व्हिडिओ ओके केल्याशिवाय, अप्रूव्ह केल्याशिवाय चॅनलवर जात नाही. म्हणजे ती सत्यता ते तपासतात, चित्र पाहतात, सगळ्या गोष्टींनी त्याचं पारखून घेतात आणि मग त्यांचं अप्रूव्हल आलं तर मग मी व्हिडिओ चॅनलवर टाकतो. म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी ही प्रचंड आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे शिरीष घारे हा माझा मित्र आहे, जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, महायुद्ध होता माझ्यासोबत. तो उत्तम शास्त्रीय गायक आहे. त्याला मी सांगितलं 3 व्हिडिओ झाल्यानंतर की मला 4थ्या व्हिडिओपासून काहीतरी श्रद्धांजली गीत टाकायचं आहे. त्याला मी एक पुस्तकही पाठवलं, श्रद्धांजली गीताचं पुस्तक मिळतं. ते पुस्तक घेतलं, त्याला म्हटलं एक श्रद्धांजली गीत तू गात जा आणि ते मी त्याची कॉमेंट्री करेल की या प्रचारकाला हे श्रद्धांजली गीत त्याची म्हणजे माझं कसं आहे आणि ते श्रद्धांजली गीत गाव. त्याने ते श्रद्धांजली गीतं सगळे वाचले, 50 गीतं होते. तो म्हणाला याच्यापेक्षा मी तुला एक हे सांगतो की मीच प्रत्येक प्रचारकासाठी एक गीत तयार करतो, संगीत देतो आणि गातो. तर माझ्या या व्हिडिओ मालिकेतील 81 प्रचारकांच्या साठी रचलेली, गायलेली आणि संगीत दिलेली शिरीष घारे याची श्रद्धांजली गीतं हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. 4थी गोष्ट, माझे जे सहकारी आहेत, ज्या काही सहकार्यांचे, सगळ्या सहकार्यांचे मी फोटो किंवा नावं व्हिडिओ देऊ शकत नाही कारण की वेळेची मर्यादा असते. असे असंख्य सहकारी आहेत, कमीत कमी 50 जण मला या व्हिडिओ निर्मितीत मदत करत असतात. तर त्यामुळे मी हे व्हिडिओ चांगले बनवू शकतो. मग हे काय करतात, मला व्हीएम शिकवतात, माझ्यापेक्षा लहान 40 वर्षाचे आज ते आहेत, व्हीएम प्रोसेसिंग शिकवतात, कॅनव्हा शिकवतात. नंतर एक जण शुद्धलेखन पाहते, एक महिला. काही जण माझं पूर्ण म्हणजे माझ्या ऑडिओ क्लिप प्रमाणे फोटो येतात की हे पाहतात आणि हे सगळे सहकारी विनामूल्य काम करतात. एकदा 2-3 जणांना मी म्हटलं तुम्ही माझ्यासाठी खूप करताय, तेवढे तुझ्यासाठी करतच नाही. आम्ही हे संघाच्या प्रचारकांसाठी करतो, त्या संघाच्या कामाला अभिवादन करून करतो, या भावनेने ते काम करतात. हे या व्हिडिओ मालिकेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. शेवटचा मुद्दा आहे की मला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, म्हणजे श्रोत्यांकडनं आणि मंचाकडनं सुद्धा. इथे 2 संघटना बसलेले आहेत. आता हे एक व्हिडिओ बनवण्यासाठी 50 तास लागतात. माझे एकट्याचे नाही, माझ्या सहकार्यांचे माझे मिळून 50 तास. 50 तास लागल्यानंतर जो व्हिडिओ तयार होतो, रवीजी जो पाहतात, रवीजी आपला अमूल्य वेळ देतात, अप्रूव्ह करतात आणि मग तो चॅनलवर जातो. त्याला माझ्या संकल्पनेनुसार मिळावा हवा
प्रतिसाद मिळत नाही आहे, हे माझं दुःख आहे. तर तुम्ही काय करू शकता, त्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता, तो व्हिडिओ इतरांना पाठवू शकता, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि कॉमेंट बॉक्स असतो युट्यूबचा, त्याच्यामध्ये तुमची चांगली किंवा वाईट दोन्ही पद्धतीची प्रतिक्रिया त्याच्यामध्ये नोंदवू शकता. आणि जर काही एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट तुम्हाला आढळले तर ते तुम्ही मला फोनवर कम्युनिकेट करू शकता. शेवटी रामभाऊ कोंडाळेंचा आजचा श्रद्धांजली दिवसच काय असं आपण म्हणूया. असू आम्ही सुखाने पत्थर तयार केलं, मंदिर उभविणे हेच आमचे शिर. अशा रामभाऊंना श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द आठवतो. धन्यवाद. धन्यवाद मिलिंद. मी यानंतर वैयक्तिक करिता श्री मुकुंदजी खरोटे यांना विनंती करतो, त्यांनी आपले वैयक्तिक सादर करावे. दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. सज धज कर आए आकर्षण, पग पग पर झूमते प्रलोभन, होकर सबसे विमुख बटोही, पथ पर संभल संभल बढ़ना है, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. अमर तत्व की अमिट साधना, प्राणों में उत्सर्ग कामना, जीवन का शाश्वत व्रत लेख, साधक हंस कण कण जलता है, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. सफल विफल और आस निराशा, इसकी ओर कहाँ जिज्ञासा, बीहड़ में भी राह बनाता, राही मचल मचल चलता है, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. पतझड़ के झंझावातों में, जग के घातों प्रतिघातों में, सुरभि लुटाता सुमन सिहरता, निर्जनता में भी खिलता है, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. मुकुंदजी, आपल्या इथे
ज्येष्ठ स्वयंसेवक आपले उपस्थित आहे श्री वासुदेव काळे. थोडक्यात सांगायचं म्हटलं, वासुदेव काळे वयाची 80 वर्ष आहे आणि आमचे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. आणि वर्ग 6वीत असताना भद्रावतीला ते श्री दिवंगत रामभाऊ मंडळे यांनी संपर्क आले आणि त्यामध्ये ते संपर्कात आहे. त्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांच्या फोटोचे अनावरण करावे ही विनंती. श्री वासुदेवजी काळे. मी श्री वासुदेव काळजी यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे, आपले अनुभव संपर्क. उपस्थित मंच, सर्व स्वयंसेवक बंधू, नागरिक, महिला, माझा आणि रामभाऊचा संबंध मी 6व्या वर्गात असताना भद्रावतीला लागलेला आहे. मी खेडेगावातून आलो आहे भद्रावतीला शिकायला आणि असंच कुठेतरी संध्याकाळी फिरत गेलो असताना त्या किल्ला शाखेजवळ मुलं खेळताना दिसली. ते मुलं खेळताना दिसल्यानंतर मलाही असं वाटलं की आपण जरा थोडं यामध्ये सामील व्हावं आणि खेळावं. ते खेळता खेळता अजूनही खेळतच आहोत. कारण जसं सुरू राहते सगळ्यांशी बोलणं, प्रेमाने बोलणं, गप्पा गोष्टी करणं, हसणं, खिदळणं, या सगळ्या गोष्टी चालू राहतात. आजही चालू आहेत. 80 वर्ष जरी सुरू असलं तरी ज्यावेळेला रामभाऊ त्या शाखेमध्ये येत असे, म्हणजे जेव्हा त्यांचा प्रवास होता जिल्हा प्रचारक असताना भद्रावतीला प्रवास असेल त्यावेळेला त्याची भेट होत होती. आणि भेट झाल्यानंतर त्याचं एक गीत राहायचं नेहमी, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडलो. आता या गीताचा अर्थ त्यावेळेला तर काही आपल्याला समजत नव्हता, पण तो हळूहळू व्हायला लागला. कारण शाखेमध्ये गेल्यानंतर खेळणं हे आवडीचा विषय असतो आपला. आणि त्या खेळातून आम्ही बिघडलो तुम्ही बिघडांना त्यांचं ते गीत सुरू व्हायचं. त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा उतरतही होता, पण सुंदर आवाज आणि वैयक्तिक गीत वगैरे, सांघिक गीत वगैरे इतके सुंदर म्हणायचे की त्याची जी कुठल्याही गीताची चाल ते स्वतः त्या गीताला देत असत. म्हणजे तेव्हा जे बिघडलो तर आज बिघडूनच आहोत. आणि आम्ही जे बिघडलो आपणही सगळे बिघडलो आहेत आणि त्यामुळे संघ प्रवाहामध्ये मिसळलो आहे. हा जो संघ प्रवाह आहे, हा संघ प्रवाह सगळ्यांना बिघडवून संघाच्या शाखेच्या माध्यमातून आपलं जे परमवैभव आहे ते परमवैभवाला आपल्याला आपला देश न्यायचा आहे, समाज न्यायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून रामभाऊ ते काम करत होते. ही कशीच घटना आहे की मला विस्तारक पाठवले. चिमूरला मी विस्तारक जात होतो. भद्रावतीचं शिक्षण झाल्यानंतर बरोड्याला शिकले, त्यानंतर मग कुठे अमरावतीला शिकलो, पण त्यांनी माझा काही पिक्चर सोडला नाही. अमरावतीला गेलो तर तिथेही सांगितलं होतं की त्यावेळेला रामभाऊ भेडी अमरावतीला जिल्हा प्रचारक होते आणि त्या जिल्हा प्रचारकांनी मला पकडलं त्यावेळेला. आणि तिथे जी काही जोग चौकामध्ये शाखा होती त्या शाखेमध्ये मुकुंदराव पाटकांचा मोठे जे भाऊ आहेत बंधू, त्या बंधूंनी धरून ठेवलं आहे. बाकी सगळ्यांच्या ओळखी करून दिलेल्या आहेत. आणि तिथे जे जिल्हा संघचालक होते गजाननराव रहाटगावकर, त्यांच्याकडे बसणं उठणं राहायचं नाही. तर त्यानंतर अमरावतीला शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रॉब्लेम होता. कारण BSc तर झालो आहे, पण BSc झाल्यानंतर माझा प्रॉब्लेम होता. रामभाऊच्या मनात कुठलाही प्रॉब्लेम नव्हता.
रामभाऊनी सरळ अगदी भद्रावतीला पाठवला आहे, लोकमान्य शाळेमध्ये जा, तुझी वाट पाहत आहेत, 1 महिना झाला आहे, तो पोहोचला नाही तिथे अजून. आणि भाऊसाहेब बांदेकरांचा निरोप घेऊन आला आहे की वासुदेव काळे कुठे आहे, कुठे आहे. शेवटी मी त्यावेळेला काहीतरी आजारी होतो थोडंफार, त्यामुळे भद्रावतीला जाऊ शकलो नाही तेव्हा. पण नंतर बोलावून घेतलं त्यांनी आणि मग भद्रावतीला जेवलं. तर असं करत करत पुढे आपल्याला शिक्षक की पेशातच जायचं असेल तर B.Ed करावं लागेल. आणि ते केल्यानंतर मी चंद्रपूरला लागलो. चंद्रपूरला लागल्यानंतर सुद्धा संघाने काही पिछा सोडला नाही, फक्त धरून ठेवलं. आणि असं करत करत आपल्याला संघाचं काम वाढवता आलं. संघाचं आपण या ठिकाणी नगर कार्यवाह होतो त्यावेळेला वसंतराव छोटे, रमेशजी भागवत, त्यानंतर बाकी मंडळी जी होती ती सगळी सोबत होती. त्यावेळेला जिल्हा प्रचारक आपले राजाभाऊ देशपांडे होते. राजाभाऊ देशपांडेंनी जे कामाला लावलं ते कामाला लागूनच आहे अजून, आणि काम सुरू आहे कल्याण आश्रमात. त्यानंतर काही दिवसानंतर तालुका कार्यवाह म्हणूनही काम जबाबदारी सांभाळली आहे. जिल्ह्याचं सदस्यत्व म्हणूनही होतं. आणि नंतर काही दिवसानंतर आपल्या शरीराने होत नव्हतं, तर त्यांनी सांगितलं आहे की वनवासी कल्याण आश्रमाचं काम पाहायचं. वनवासी कल्याण आश्रमाचं काम पाहण्यासाठी त्यावेळेला आपले विभाग प्रचारक होते श्रीकांतजी देशपांडे. श्रीकांतजी देशपांडेंनी सांगितलं आहे की तुला आजपासून वनवासी कल्याण आश्रमाचं काम बघायचं आहे. तेव्हापासून वनवासी कल्याण आश्रमाच्या कामामध्ये आजही काम करत आहे. आणि हा जो प्रवाह आहे हा प्रवाह संघ प्रवाहातून आपल्याला मिळतो. एक विचार करण्याची दृष्टी, सामाजिक बांधिलकी, देशाविषयी प्रेम, या सगळ्या गोष्टी संघाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक होतात, कार्यक्रम होतात, त्या सगळ्यातून माणूस घडतो. आणि त्या घडवण्यामध्ये रामभाऊचा हा मोठा वाटा आहे. अनेक लोकांना त्यांनी घडवलं आहे. जसं वसंतरावांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने अनेक लोकांना त्यांनी पुढे केलेलं आहे, काम दिलेलं आहे आणि कामही करून घेतलेलं आहे. मला वाटतं आहे की कदाचित जास्त बोलून झालं असेल, तुम्ही माफी मागताय आणि धन्यवाद वासुदेवजी. आणि आजचे आपले प्रमुख वक्ते श्री गणपती मुसारी, मी यांना विनंती करतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आपलं मनोगत व्यक्त करावे ही विनंती. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे छत पक्का आहे याची गॅरंटी मला आहे. तुम्हाला नाही का गॅरंटी? आवाज कमी का? जय जय श्रीराम. आजच्या ह्या कौटुंबिक कार्यक्रमाचे औपचारिक अध्यक्ष माननीय रवींद्रजी, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी, आपले माननीय जिल्हा संघचालक तुषारजी, आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे मिलिंदजी रहाटगावकर, आत्ता ज्यांनी स्वर्गीय रामभाऊंच्या प्रतिमेचं अनावरण केलं असे श्रीमान वासुदेवरावजी, आणि आता जो एपिसोड दाखवणार आहे माझ्या भाषणानंतर म्हणजे कार्यक्रमात शेवटी, तो ज्याच्या हस्ते होणार आहे असा, त्यांनी मला युवराज नाव सांगितलं. युवांश मला माहित आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत होता. असा युवांश भागवत, तेच मला मी म्हटलं युवांश मला माहिती आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, संघाला 100 वर्ष झाली आणि म्हणून भिन्न भिन्न प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत. रामभाऊ बोंड्याचा जन्म 22 एप्रिल 1925 चा. कोणीतरी रामभाऊला म्हटलं की रामभाऊ तुम्ही संघापेक्षा मोठे आहे 5 महिन्यांनी, कारण संघ 27 सप्टेंबरला विजयादशमी. रामभाऊ म्हणाले संघापेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही. मला अजूनही ते वाक्य त्यांचं स्मरण.
पण त्यांची शताब्दी आहे. संघात काही पद्धती नाही शताब्दी करायची. पूज्य डॉक्टर साहेबांची आणि पूज्य गुरुजींची आपण केली. बाळासाहेब देवरस नाही, रज्जुभाई नाही, सुदर्शन कोणाच नाही. त्यामुळे असं काही शताब्दी करायचं नाही. पण आज जे चॅनल त्याचं 81वा एपिसोड मिलिंद रहाटगावकरांच्या आणि एक होणार आहे. जेव्हा वसंतरावशी बोलतो तो माझ्या सहज लक्षात आला की वसंतराव हा मुद्दा आपण कार्यक्रम चंद्रपूरला करतोय. त्यांनी 81 एपिसोड काही प्रकट नाही केले, त्याचं जाहीर आणि लोकार्पण नाही केलं, काही केले. त्यात रामभाऊंचा करावं कारण ते 81 आहे. मग चंद्रपूर चांगलं स्थान राहू शकतं. याच्यापेक्षा दुसरं स्थान कोणतं चांगलं? कारण रामभाऊंचा फार मोठा काळ आणि ते चंद्रपूर राहिले. म्हणजे प्रचारक निघाल्यापासून 1946-37 निघाले तेव्हापासून तर 1982 पर्यंत त्यांचं मुख्यालय चंद्रपूर होतं. जवळपास 34 वर्ष. आणि मग त्याकरता सगळ्या स्थान कोणतं चांगलं आहे आणि म्हणून हे स्थान चांगलं आहे त्याची निवड झाली. आपण वसंतराव चर्चा केली आणि मग बोलता बोलता म्हटलं की शताब्दी रामभाऊंची आणि म्हणून त्यांच्या प्रतिमेचं सुद्धा अनावरण करावं असाही तो विषय आला. आणि अशा सगळ्या प्रबुद्ध लोकांसोबत हा कार्यक्रम करावा त्या अनुषंगाने हा कार्यक्रम होता. तो कोणतरी बोललं पाहिजे. आता खरं चंद्रपूरकरांना रामभाऊ सांगावे अशी बिलकुल गरज नाही. सगळ्यांना रामभाऊ माहिती आहे. इथे बसले तर बहुतेक सगळ्यांना. पण त्यांचा 34 वर्षाचा काळ सातत्याने आणि नंतर रामभाऊ येत राहिले. केव्हा पण येत राहिले रामभाऊ? कोरोनाचा काळ होता आणि युवांशचा जन्म झाला होता. मोहनजींनी कार्य सांगितलं की आम्हाला नातू झाला. त्याच दिवसापासून रामभाऊच्या मनात की आपण चंद्रपूरला गेलं पाहिजे आणि भागवतांची 5वी पिढी पाहिली पाहिजे. त्यांनी मोहनजीला म्हटलं की माझी खूप इच्छा आहे तुम्ही जेव्हा जा चंद्रपूर दौऱ्यामध्ये तेव्हा मला घेऊन जा, मला युवांशला पाहायचं. इतकी उत्कटता रामभाऊंना या चंद्रपूरविषयी आणि भागवत परिवाराविषयी. मोहनजी मला बोलवलं सांगितलं मी जेव्हा जाईन तेव्हा सांगता येत नाही, तू रामभाऊंना घेऊन जा. आणि म्हणून मी रामभाऊंना घेऊन आलो. 2 दिवस भागवतांच्या घरी थांबलो. तर इतका रामभाऊंचा संबंध चंद्रपूरशी. आणि मग मी काय सांगावं चंद्रपूरकरांना रामभाऊविषयी? पण मी सांगू शकतो कारण मी याच जिल्ह्याचं आहे. आमचं गाव ब्रह्मपुरी. माझ्या आईला एकदा सहज मी विचारलं, ती म्हणाली तुला बहुतेक पहिले पाहणारे जे आहेत ते संघाचे प्रधान रामभाऊ भोंगळे आहेत. माझे आजोबा तालुका संघाचालक होते भास्करराव भुसारी. आमचं ब्रह्मपुरा स्टेशनवर घर होतं. माझा जन्म झाला आणि मग आई 10व्या दिवशी घरी आली असेल तर रामभाऊंचा मुक्काम आमच्याकडे होता. स्वाभाविक रामभाऊंनी आणि मला पाहिलं. मी त्यांना पाहिलं पण मला ते आठवत नाही. तेव्हापासून माझा रामभाऊंचा संबंध आहे. दुसरं म्हटलं की खरोखर भाग्य आहे. इतका प्रदीर्घ काळ मधला काळ काही होता पण म्हणजे 4 वर्ष असे होते की 82 ते 86 रामभाऊ अकोला विभाग प्रचारक होते आणि मी अकोला जिल्हा प्रचारक होतो. आम्ही एका खोलीत राहत होतो रामभाऊ आणि मी. कार्यालय खूप मोठं नव्हतं तेव्हा. अकोल्याचं कार्यालय नवीन तयार व्हायचं होतं. जुनं कार्यालय होतं. त्यामुळे एका खोलीत विभाग प्रचारक आणि जिल्हा प्रचारक स्वाभाविक राहतो. आणि नंतर 94 पासून माझंही मुख्यालय नागपूर झालं आणि रामभाऊ सुद्धा भांडारात आले. त्यामुळे तो काळ सुद्धा मी रामभाऊ सोबत मला खूप शिकायला मिळालं. रामभाऊ शिकवत नव्हते पण त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला सहज प्रेरणा मिळत होती. जवळपास 65 वर्ष. पण ज्या दिवशी रामभाऊ गेले 11 फेब्रुवारी गेले 23 मध्ये, 9ला मी पुण्याला जाणार होतो. रामभाऊला भेटून गेलो. रामभाऊशी बोलून गेलो. तब्येत नरमगरम होती पण बोलले. त्या दिवसापर्यंत रामभाऊंचा माझा सहवास होता. मी तो स्वतःला धन्य समजतो की इतका चांगला सहवास परिस्पर्श एकदा दोनदा नाही ते इतके वर्ष हा लाभला. रामभाऊंनी स्वतः व्यक्तीत काही शिकवलं नाही. रामभाऊंनी संघ शिकवला. ज्याला कोणाला शिकवला संघ शिकवला. आता हा थोडा रेकॉर्ड
रेकॉर्डचा जमाना आहे. तर रामभाऊच्या नावावर जो असे संघात रेकॉर्ड लिहिले असते ते इतके रेकॉर्ड झाले असते. रामभाऊनी कमीत कमी 1000 गीत गायक तयार केले. कमीत कमी म्हणतो मी 1000 गीत गायक. आता हे कसे तयार झाले असतील? रामभाऊ 50 वर्ष संघ शिक्षावर होते. सातत्याने 50 वर्ष दर उन्हाळ्यात रामभाऊ संघ शिक्षावर पूर्ण वेळ राहायचे. पहिले संघ शिक्षण 40 दिवसांचा होता, नंतर 30 दिवसांचा होता, नंतर 25 दिवसांचा होता, नंतर 20 दिवसांचा होता. आपण 20 दिवस धरू सरासरी 50 गुणिले 20 करा. आणि रामभाऊंचा आग्रह असा होता की संघ शिक्षावर रामभाऊंकडे बौद्धिक विभाग व्हायचा. संघ शिक्षावर बौद्धिकापूर्वी गीत व्हायचं, वैयक्तिक गीत व्हायचं. रामभाऊंचा आग्रह होता की 20 दिवस 20 गायकांनी गायलं पाहिजे. एक गायक रिपीट नाही करायचं, कितीही चांगलं तो म्हणून. रोज नवीन गीत गाय. आता इतके गीत गायक म्हणणं सोपं नाही. मग रामभाऊ तयार करायचं, त्याला तयार करायचं. असं रामभाऊनी सातत्याने 50 वर्षाचे अधिक काळ होते, पण आपण एक सरासरी काढली तर 1000 गीत गायक रामभाऊनी तयार केले. हा एक रेकॉर्ड होऊ शकतो. सातत्याने 50 वर्ष संघ शिक्षा वर्गात राहिले, हा रेकॉर्ड होऊ शकतो. असे रामभाऊंच्या नावावर कितीतरी रेकॉर्ड करता येतील. संघाची पद्धती नाही म्हणून, पण असे अनेक रेकॉर्ड रामभाऊंच्या नावावर होऊ शकतात. आणि चंद्रपूर आहे, शताब्दी वर्ष संघ सुरू आहे. संघाच्या शताब्दी वर्षामध्ये आजपर्यंत काळामध्ये चंद्रपुराचं स्थान संघामध्ये अभिन्न आहे. या चंद्रपूरनी संघाला अनेक कार्यकर्ते दिले आहेत. पूजनीय गुरुजींचं मॅट्रिक चंद्रपूर झालेलं आहे. तेव्हा ते स्वयंसेवक नव्हते, पण त्यांचं मॅट्रिक ज्युबिली हायस्कूल चंद्रपूर झालेलं आहे. पूजनीय सुदर्शनजींचं मॅट्रिक चंद्रपूर झालेलं आहे. ज्यांनी संघाचं काम जगात नेलं ते लक्ष्मणराव भिडे, त्यांचं मॅट्रिक चंद्रपूरचं आहे. वर्तमान पुण्य सरसंघ सांगायची आवश्यकता नाही. असे थोर कार्यकर्ते चंद्रपुरी संघाला दिले आहेत. ह्या चंद्रपूरमध्ये 38-34 वर्ष रामभाऊ राहिले. लक्षात घ्या. म्हणजे एकदा पुण्याच्या कार्यक्रमामध्ये रामभाऊंचा सत्कार होता. काहीतरी विशेष साहित्य निर्माण केलं म्हणून, आणि त्याचे प्रमुख होते सुदर्शनजी. सुदर्शनजींच्या हस्ते सत्कार होता रामभाऊंचा. परिचय सातानी परिचय माझा दिला, असा तो परिचय काढून उभा राहिला. रामभाऊंचा परिचय करून द्यायला लागला. सुदर्शन थांब तू खाली बस. त्याला पूजनीय सरसंघाला सुदर्शन खाली बसवलं. पुण्याचा जाहीर कार्यक्रम आहे, 1000 लोक असतील ते त्या कार्यक्रमात, आणि सुदर्शन त्याला खाली बसवलं. बस माईक हातात घेतला आणि त्याने रामभाऊंचा परिचय करून दिला. लक्षात घ्या रामभाऊंचं स्थान काय होतं. त्यांनी रामभाऊंचा परिचय स्वतः करून दिला. आणि त्यातली एक गोष्ट त्यांनी सांगितली सगळ्यांसमोर, कोणाला माहिती शक्यताच नाही, रामभाऊंनी कधी मला सांगितले नाही. ते म्हणले मला संघ शिक्षा करता पैसे कमी पडत होते, माझे वडील द्यायला तयार नव्हते. मी चंद्रपूरला होतो, गेलो होतो शिकत असताना, वडील द्यायला तयार नाही, संघ शिकत जायचं नागपूरला. तर रामभाऊ तेव्हा जिल्हा प्रचारक होते आणि त्यांनी मला काही व्यवस्था करून दिली 10 रुपयाची. त्यांचे 10 रुपये मी अजूनही फेडत आहे. हे चंद्रपूर सुदर्शनजींनी पुण्याच्या त्या सभागृहात जाहीरपणे सांगितलं रामभाऊंचं वर्णन. असे रामभाऊ साही सरसंघचालकांना पाहिलेले आहे. फार कमी असे लोक असतील की ज्यांनी साही सरसंघचालक पाहिले. डॉक्टर साहेब गुरुजी पाहिजे, बाळासाहेब पाहिले, पुढचे नाही पाहिले. ज्यांनी पुढच्या आज विद्यमान सरसंघाला पाहिलं पण त्यांनी डॉक्टर नाही पाहिलं. रामभाऊ असे होते ज्यांनी साही सरसंघचालकांना पाहिलं. 1939 मध्ये पहिला संघशिवक त्यांनी पुण्याला केला, तेव्हा डॉक्टरांचा बौद्धिक नाही केला. तर आज वर्तमान सरसंघचालक त्यांच्यासोबत सुद्धा अशा साही सरसंघचालकांना पाहिलेले जे फार कमी लोक असतील त्यात रामभाऊ. 75 पेक्षा जास्त वर्ष प्रचारक जीवन. रामभाऊ 46 ला प्रचारक मिळाले आणि गेले 2023 मध्ये
इतका मोठा प्रदीर्घ काळ प्रचार करतो. अशी फार बोटावर मोजणे इतकी असते अशी लोक. पण साधारण 21-22 वर्ष प्रचार करतो माणूस. त्यानंतर किती वर्ष झाली? 75, 76, 70. पण एवढा प्रदीर्घ काळ 75 वर्षापेक्षा अधिक काळ रामभाऊ प्रचार करतो. आणि रामभाऊच्या जीवनातल्या अनेक घटना अशा हे विलक्षण आहे. मी जर वर्णन करायला लागलो तर व्याख्यानालाच होईल. इथे आपला मुख्य कार्यक्रमचा महत्वाचा आहे की जो आपल्याला एपिसोड पाहायचा आहे. पण एक 2-3 प्रसंग सांगतो. रामभाऊची कार्यशैली काही वेगळी होती. वसंतरावांनी वर्णन केलं, वासुदेवरावांनी वर्णन केलं. रामभाऊ कोणा कधी म्हणत नव्हते. काहीतरी आपण सांगायचे, त्यांनी समजून घ्यायचं. एक रतनलाली खंडेला लपवायचे. रामभाऊ विभाग होता. अकोला बँकेचे अध्यक्ष त्यांनी व्हावं याच्याकडे सगळ्यांनी प्रयत्न केले, पण त्यांनी नाही सांगितलं मी होणार नाही, मी शाखेचा कार्यवाह, मला हेच पद महत्वाचं आहे, याच कामात मला रस आहे, यातून मला फुरसत मिळत नाही, मला दुसरं कुठलंही काम नको. स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलं. त्यांचे काका जे आपले संघाचा त्यांनी सांगितलं की मी अध्यक्ष होत नाही. रामभाऊ विभाग प्रचारक, त्यामुळे सगळे मिळून छोटी रामभाऊकडे केस गेली की रामभाऊ तुम्ही आता रतनलाजीला सांगा, ऑर्डर करा. प्रमाणे प्रचारक आहे, प्रचारकाला ऑर्डर करायचा अधिकार नाही, तो संघाचा. हा मी त्यांना विनंती करू शकतो. रामभाऊकडे केस गेली. रामभाऊची कार्यशैली शिरायची की साधारण फोन करत आला की तुझ्याकडे येतोय, जेवायला येईल, चहाला येईल, नाश्त्याला जी काही असेल वेळ त्यावेळी. ते गेले राजीकडे, सांगितलं की मी जेवायला येईल, रात्री मुक्काम करेन. त्याला मुक्काम ठरलं. रामभाऊ गेले, जेवण झालं, गप्पा सुरू इकडे तिकडे. रामभाऊ काही विषय काढत नाही. तिकडच्या तिकडच्या सगळ्या शाखेच्या सगळ्या गप्पा केल्या. शेवटी लालाजी म्हणे, रामभाऊ काही बोला ना, तुम्ही काही सांगा. मला काही सांगायचं नाही, मला काही बोलायचं नाही. या भैया, भैयांचं स्वागत आहे. मला काही सांगायचं नाही, मला काही बोलायचं नाही. कोणा आपल्या इकडे गोष्टी ठेवल्या. शेवटी लालाजी त्यांना म्हणाले, यांनी काहीच म्हटलं नाही, रामभाऊ मला माहिती आहे तुम्ही कशा करता आले, मी तयार आहे, आता मला झोपू द्या. रात्रीचे 1 वाजता लालाजींनी कबूल केलं. हे 8 वाजता जेवायला गेले होते. 1 वाजता लालाजी कबूल केलं. आणि एकही शब्द बोलले नाही की तुम्हाला अध्यक्ष व्हायचं आहे, बँक संकटात आहे, बँकेची चांगली नाही, तुमचा चांगला माणूस होणं आवश्यक आहे, काहीच नाही. लालाजींना माहीत होतं. सगळ्याची लालाजी मान्य केलं. झोपले. सकाळी म्हणजे जात सांगून दिलं त्यांना मी तयार आहे. लालाजी सगळ्या स्कूटर घेऊन गेले. एकटेच गेले. त्यांना एकटेच द्यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं आपल्या संघचालकांना की मी बँकेचा अध्यक्ष व्हायला तयार आहे. ठीक आहे. ही त्यांची कार्यशैली होती. डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दीमध्ये सगळ्या ठिकाणी निधी संकलन मोठ्या प्रमाणात चालू होतं. पण रामभाऊ जिथे कमी आहे किंवा जिथे होत नाही तिथे रामभाऊ जाणार हे ठरवलं. रामभाऊ जिथे चालू आहे व्यवस्थित नाही जाणार. तर मी तेव्हा विभाग प्रचारक होतो. रामभाऊ प्रांताचे समन्वयक लोक होते. रामभाऊ मलकापूर जरा वेगळा आहे, मलकापूर काही विभाग करत नाही. हां बरं मी येतो. रामभाऊने फोन केला कार्यवाहांना की मी येतो, शाखेवर सायंकाळी करेन, सगळ्यांना बोलून ठेव. रामभाऊ आले शाखेवर. सगळे प्रमुख लोक आले. म्हणजे का निधी संकलन झालं का तुमचं? कोणी बोलत आहे? सगळी खाली मान. किती झालं? सगळी खाली मान बोलू. रामभाऊ म्हणाले, मला असं लक्षात आलं की तुमची काही अजून फेरी सुरू झाली नाही. मग केव्हा सुरू करायची? की मी सुरू करू? तुम्ही सुरू करता, मी सुरू करू फेरी? सगळे म्हणणे रामभाऊ उद्या सगळे आपण सुरू करू. सकाळी रामभाऊ त्या 5-6 लोकांसोबत निघाले निधी संकलनाकरता. 2-3 घरं गेले आणि रामभाऊ म्हणे, आता मी दुसऱ्या कामात जातो आहे, बुलढाण्यात जाऊन येतो, संध्याकाळी रात्री येतो, मग पाहू आपण. हे सगळे कार्यकर्ते ती सीमा संपल्यानंतर सुद्धा काही तयार नव्हते. ते सगळे सकाळी कामाला लागले आणि त्यांनी संध्याकाळपर्यंत रेकॉर्ड ब्रेक निधी संकलन केलं. एका गावचा निधी सगळ्यात जास्त मलकापूरचा तेव्हा होता. मोठं शहर सोडून द्या, नगरपालिकेचे जे स्थान आहे तिथे सगळ्यात जास्त निधी मलकापूरनी केला. एका दिवसात केला. तो रामभाऊंनी न बोलता घडवून आणला.
रामभाऊला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की रामभाऊ दमा होता. म्हणजे खोलीत तो झोपायचे माझ्यासोबत. मला पुष्कळ वाटायचं की सगळ्या बहुतेक रामभाऊ होता सूर्य पाहत नाही, खोकलत राहायचे, खूप खोकलत राहायचे. मी पाणी आणून द्यायचं, हे करायचो, काय करायचो, काय रात्रभर जागे राहायचे, खोकलत राहायचे. आणि सकाळी मी पुढे निघून जायचं प्रभाषेकडे. पाहिजे थोड्यात रामभाऊ व्हायचा प्रभाषेकडे आणि झोली घेऊन तिथून मला जायचं प्रवासाला मूर्ती म्हणजे रामभाऊ काल रात्रभर तुम्ही झाला तर चांगलं. कधीही त्यांनी तक्रार केली नाही किंवा एक्सक्यूज नाही. जे ठरलंय ते करायचं, तब्येत कशी असो. मी सांगितलं की रात्र असं वाटत की रामभाऊ सूर्य पाहतात नाही सकाळचा, अशी ज्यांची स्थिती ते सकाळी प्रभाषेकडे हजर लगेच मूर्तीला प्रवासाला निघणार. स्वतःच्या तब्येतीविषयी कधीही कोणालाही त्यांनी सांगितलं नाही. एकदा अकोल्याला आले आणि संध्याकाळची मी शाखेत निघालो. मला कुठे शाखेत आला मी सांगितलं गोलगोल प्लॉट शाखेत चालू आहे दीनदयाल सायनमध्ये. माझं वहीपत्र घेऊन जा. तेव्हा प्रांताची व्यवस्था करून मधुकरराव होते कुलकर्णी. साधारण प्रत्येक महिनाभर जो काही वेळ केला असेल तो द्यायचा व्यवस्थापन करणार ते देणार. माझं वहीपत्र घेऊन जा, यात्रा पैसे घेऊन ठीक आहे. आणि म्हणून वहीपत्र घेऊन गेलो शाखेपूर्वी. मधुकरराव देऊन टाकलं आणि शाखेत चालला गेलो. मधुकरराव मी शाखेत गेलो तो देऊन देईन पैसे. आणि शाखेनंतर गेलो तर मधुकरराव मला म्हणाले की रामभाऊ तब्येत कशी आहे. काय चांगली आहे. का आले नाही म्हणून काय ते म्हणे कंटाळा आला मला म्हणून नाही तसं नाही म्हणे आले म्हणून नाही. तब्येत रामभाऊ चांगली नाही आहे. चांगली आहे माझ्याशी बोलणं सगळं नाही. रामभाऊ तब्येत चांगली नाही असं व्हायला कळलं. कसं हवं ना. मी वेळपत्र घेऊन निघालो. कार्यालयात पोहोचत नाही माझ्या मागे मागे मधुकरराव आले आणि रामभाऊ तब्येत कशी आहे. रामभाऊ चांगली आहे. काय झालं काय झालं नाही रामभाऊ. त्यांनी रामभाऊचं वेळपत्र दाखवलं. त्या वेळपत्रकात ₹1.5 रिक्षा होता स्टेशन ते कार्यालय. ते म्हणले रामभाऊ तुमच्या आजपर्यंतच्या कुठल्याही वेळपत्रकात रिक्षा नाही. आज हा ₹1.5 रिक्षा दिसतो याचा अर्थ तुमची तब्येत चांगली नाही. मग रामभाऊनी कबूल केलं की आज साधारण एप्रिल महिना होता. अकोल्याचं ऊन होतं. मी म्हणजे 12:30 वाजता उतरलो रेल्वे गाडीनी. अंगात ताप होता. चालणं कठीण होतं. चालणं होत नव्हतं. होती रिक्षा. पण त्या व्यवस्थापन झालं. व्यवस्थापन गेले ज्याची रामभाऊच्या वेळपत्रात रिक्षात रामभाऊ रिक्षा करणार नाहीच. किती अंतर पाहिलं ते. ज्याची रिक्षा केलाय त्याचं काही गडबड आहे आणि खरोखर रामभाऊची तब्येत चांगली होती. आम्हाला सुद्धा कळलं नाही सगळी जाऊन पण त्या व्यवस्थापनात कळलं. कधी स्वतःच्या तब्येतीची रामभाऊ सांगितलं नाही. मी म्हटलं मग अशी की मला रामभाऊविषयी इतका सहवास लागला तर इतकं मी बोलू शकेन. काही कठीण नाही बोलणं. मीच नाही आपल्या इथल्यापैकी बसलेल्यापैकी सगळेच लोक रामभाऊच्या संपर्कात आले आहेत आणि रामभाऊंच्या अनेक आठवणी त्यांच्याजवळ आहेत. ते भरपूर सांगू शकतात. पण शेवटी आपल्याला त्यांचा एपिसोड पाहायचा आहे. त्या एपिसोड पाहण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की मिलिंद रहाटगावकर जे आहेत इंजिनियर आहेत, स्वयंसेवक आहेत, बाल स्वयंसेवक आहेत. त्यांनी सांगितलं आता अमरावती मूळचे शताब्दीमध्ये मी काय करू शकतो. त्याने जो सांगितलं मगाशी सुरेशवांचं उदाहरण तर प्रचारकाच्या जीवनावर मला काही करावं आणि म्हणून त्यांनी हा सुरू केलं. मी त्यांना अनेक गोष्टी मदत करतो सांगतो. काही अभिलेखागाराचं काम माझ्याकडे आहे. देतोच माझे तयार असल्या गोष्टी अभिलेखागारात. त्याच्यापेक्षा मला त्यांचं कौतुक असं वाटतं. त्यांनी सांगितलं 50 तास वगैरे. पण त्याच्यापेक्षा मला महत्त्वाचं जे वाटतं की एक एपिसोड तयार करायला कमीत कमी 10 लोकांशी त्यांना संपर्क करावा. मग ते गायक असतील, श्रद्धांजली गीत लिहिणारे असतील, संगीतकार असतील, ते तयार करणारे असतील, ज्याचा एपिसोड करायचा आहे त्याचे कोणी फोटो पाहिजे असतील, ज्याचा लेख लिहायचा असेल, असं सगळं कमीत कमी 10 लोकांना त्यांना संपर्क करावा लागतो. 100 एपिसोड होणार आहे म्हणजे 1000 लोकांची त्यांचा संपर्क ते करणार आहे. आणि संघाचा आत्मा संपर्कच आहे. संघाचा आत्मा काय तर संपर्क आहे. संघाचं काम संपर्कातून वाढलं आहे आणि जितका जास्त संपर्क आहे तितकं संघाचं काम जास्त दृढ होईल, विस्तारित. हे मर्म त्यांनी ओळखलं
आणि म्हणून शताब्दी मी काय करू शकतो, शाखेचं काम करतात, शाखेचे कार्यवाह ते अघोषित. पण हे त्यांनी हेरलं की आपल्याला या निमित्ताने 1000 लोकांशी संपर्क करता येईल. काही स्वयंसेवक असतील उत्तमच आहे, नसतील त्यांना स्वयंसेवक बनवता येईल आणि त्यांनी इथून बनवलं स्वयंसेवक. जे स्वयंसेवक नाही त्यांना या निमित्ताने संपर्क आणलं, त्यांनी वाचलं ते अद्भुत चरित्र हो. काय कसं काय कसं कशामुळे संघामुळे असं 1000 लोकांचा संपर्क करण्याचा त्यांचा खरा हेतू आहे. त्यातला हा एपिसोड को प्रोडक्ट आहे. अशा मिलिंद राहटगावकरांना मी शुभेच्छा देतो. 81 सेवा प्रयोगाला ते आले आहेत. ते पुढचे 20 प्रयोग लवकरात लवकर होत. आजच्या ह्या चंद्रपूरच्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित झाला. धन्यवाद तर म्हणत नाही तुम्हाला, पण खूप चांगलं झालं. आपण सगळे मिळून मिलिंद राहटगावकरांचं कौतुक करूया. माझ्या वाणीला विराम देतो. भैया शेवटी आले, पूर्ण पाहणार आहेत हे मला माहिती आहे. मेरे धन्यवाद देतो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नगरसंघाला श्री नरेंद्रजी भागवत सर, मी यांना विनंती करतो त्यांनी आपण सुद्धा मनोगत व्यक्त करावे. मंचावर उपस्थित माननीय जिल्हा संचालक पुजारी, आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख वक्ते होते ते माननीय प्रसाद. हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न होतो आहे, त्यांच्या प्रयत्नात संपन्न होतो आहे, ते श्री मिलिंदजी राहटगावकर आणि ज्यांच्या नावावर म्हणजे ज्यांच्या बॅनर खाली आपण हा कार्यक्रम घेतो त्या भारतीय विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री संदीपजी कसरकीवार, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय हंसराजजी हिंद आणि उपस्थित सर्व बंधू. वास्तविक कार्यक्रम संघाचा नाही म्हणून मी बोलायला उभा आहे, पण संघाच्या प्रथेप्रमाणे प्रमुख वक्त्यांचं भाषण झालं की बाकी कोणाचं भाषण होत नाही. पण संघाचा नाही, त्याच्यामुळे अध्यक्ष म्हणून मला बोलण्याची संधी दिली. हा कार्यक्रम वास्तविक ठरवताना मी थोडाफार त्याच्यात मध्यस्थी होतो. अध्यक्षपद माझ्याकडे जेव्हा मी पत्रिका वाहिली नाव दिसलं अध्यक्ष घेईन तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं. रवीजींच्या सूचनेवरून वसंतरावांना फोन आला. वसंतरावांनी मला फोन केला आणि ते स्वतः घरी आले. मग आम्ही आज थोडीशी कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही थोडी ठरवली, बाकी पुढे सगळं त्यांनी केलं. आणि एक छान कल्पना की सगळ्यात लहान स्वयंसेवकांनी त्या त्या एपिसोडचं लोकार्पण करावं आणि सगळ्यात वयस्क स्वयंसेवकांनी फोटोचं अनावरण करावं. त्याप्रमाणे फोटोचं अनावरण झाले. मी स्वतः रामभाऊंना म्हणजे मला समजण्यापूर्वीपासून रामभाऊंना पाहिलं, शेवटपर्यंत पाहिलं. मी माणूस किती चिकाटीने काम करू शकतो आणि एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असली की तो किती निग्रहपूर्वक ती श्रद्धा पाळतो. पूर्ण आठवणी सांगितल्या गेलेल्या आहेत, फार काही मी सांगणार नाही. फक्त एक दोन गोष्टी. संघाच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये प्रचारकाला खाजगी कोणत्याही कामासाठी वेळ मिळत नाही. पण रामभाऊ आध्यात्मिक होते, वाचन प्रगाढ होते. म्हणजे मला आठवते 1972-73 साली एक कार्यकर्त्यांचं शिबिर झाले. ते शास्त्रीनगरला त्यावेळेस वसाहत नव्हती. डॉक्टर चंद्रकांतचं जे घर होतं ते अर्धवट बांधलेलं होतं. म्हणजे शिबिरासाठी राहण्याची व्यवस्था तिथे होऊ शकत होती. बाजूला जंगल होतं.
तिथे त्यावेळेसच्या शिबिरामध्ये रामू कोंडाळ यांनी 2 सत्र म्हणजे साधारण 1.5 ते 2 तास कम्युनिझम या विषयावर भाषण दिले. 2 सत्र त्या काळात 75च्या सुमारास. इतकं प्रगाढ वाचन. घरी नेहमी यायचे, आईला बहिणी म्हणायचे, होतं नातं भावा बहिणीचं, पण बहिणी एक दिवस रात्री आले, मी स्वतः ऐकलं. ते म्हणाले, बहिणी मला दत्ताचं पारायण करायचं आहे, गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे, माझी इच्छा आहे की मी पारायण करावं. आईने सांगितलं, ब्रह्म असं नाही करायचं, ते 7 दिवस थांबावं लागतं. तुम्ही नाही म्हणून मी परवा सकाळी मला पुन्हा उद्या दुपारी मी पुन्हा निघणार. पण आता तुम्ही संध्याकाळी आलेले आहात, उद्या दुपारी निघायचं, पारायण कसं कराल? तर मी करतो. त्याला काही वेळ दिली आहे का शास्त्रात, या वेळीच केलं पाहिजे. आणि मग आमच्या घरी तसंही बाबांच्या एकूण सगळ्या त्याच्यामुळे खूप काही असं कर्मकांड वगैरे काही नव्हतं बा, म्हणजे ती इच्छा असेल तेव्हा करावं. पण रामभाऊ म्हणजे ठीक आहे, आता बसतो आंघोळ वगैरे करून. आणि ते रात्री 8ला पारायणाला बसले आंघोळ करून आणि पहाटे 6 पर्यंत सलग वाचून ते पारायण पूर्ण. पारायण वाचायचं पूर्ण करायचं या जिद्दीत त्या रात्रभर त्यांनी पारायण वाचलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आता मी रात्रभर वाचलं त्यामुळे आता मी झोपतो असं नाही. आणि दुसरी गोष्ट, ते रामभाऊ अशा अनेकदा पाहिलं आहे की आमच्या घरी त्यावेळेस समोर ओपन वरांडा होता आणि तिथे पाळणा होता. त्यावेळेस त्या वरांड्याला दार वगैरे काहीच नव्हतं, कोणी त्या वरांड्यातून बसू शकत. बरेचदा आम्ही सकाळी लवकर उठलो, कारण त्यावेळेस सकाळी लहान पोरं लवकर उठायची. 7, 7:30, 7:30 उठून तर आम्ही आई बाबांबरोबर उठलो. मध्ये एक दार समोर एंट्रीचं घरात डायरेक्ट आहे, ते दार उघडलं तर रामभाऊ पाळणावर बसलेले दिसायचे किंवा झोपलेले दिसायचे. आई विचारले, रामभाऊ तुम्ही आले केव्हा? मी रात्री 10:30-11ला झालो. पण जेवण वगैरे असं विचारलं तर उत्तर काय असायचं, नाही परवा सकाळी तसं झालं होतं, त्यामुळे एवढी काही करतो. परवा सकाळी जेवण झालं होतं, त्याच्यामुळे काल दिवसभर नाही झालं तर काही फरक पडत नाही. आजही आरामात मी जेवढं तरी चालू. तर त्रास होत नसेल असं नाही, पण संघाच्या प्रचारकांनी कुठेही काही मागू नये. मागायचं असेल तर वेळ मागावा, माणूस मागावा, संघासाठी जे आवश्यक आहे ते मागावं, स्वतःसाठी नाही. अशा याच्यात ते अंदाजे 10-12 वर्षापूर्वी आजारी झाले आणि त्यांनी आपल्या मनात ध्यास घेतला की आता मला जगायचं नाही. आणि आम्हाला रघुवीरने सांगितलं मला की ते सारखं म्हणाले की मला माझी आई बोलवते, आता मी जातो, आता मी नाही थांबत. काही दिवसांनी मला असं कोणी बरं नसलं की हिंमत नाही फोन करायची मदत नाही. मी काही दिवसांनी मला कळलं की तब्येत बरी आहे म्हणून फोन केला रामभाऊ नागपूरच्या कार्यालयात. एकदम व्यवस्थित आहोत बोललं. म्हटलं रामभाऊ कशी काय तब्येत? नाही आता छान आहे. म्हटलं तुम्ही बरेच आजारी झाले ते नाही तेव्हा वाटत होतं म्हणे, पण सहकार्य एक दिवस मला भेटायला आले. तर सांगितलं म्हणलं की मोहनजी प्रवासात होते, मोहनजी आल्या होत्या त्यावेळेस सरकार्य होते. मोहनजींना सांगितलं की तब्येत खराब आहे, ते सारखं म्हणतात मला आईने बोलवलं आहे मी जातो. तेव्हा तुम्ही जाऊन एकदा त्यांना सांगा ते काही खातपीत नाही. तर म्हणे सरकार्य आले, त्यांनी सांगितलं की ती आई बोलवते ठीक आहे, पण तुम्ही ह्याचं काम पूर्ण व्हायचं आहे ना, हिंदू राष्ट्र व्हायचं आहे, इतक्यात जाता नाही थांबावं लागतं. म्हणजे त्यांनी आज्ञा केली सरकार्याने. त्याच्यामुळे मी तो ध्यास सोडून दिला आणि जगायचं ठरवलं. संघाप्रती एवढी निष्ठा की आपल्या स्वतःचं काहीच नाही, स्वतःची इच्छा नाही, विचार संघाचा तोही स्वतःचा नाही, संघासाठी जगणं आणि संघासाठी मरणं, हे अशा अनेक प्रचारकांपासून आपण शिकतो. रामभाऊ इथल्या मातीत वाढले, इथल्या मातीत जगले, आपल्या सगळ्यांशी त्यांचा फार जवळचा संबंध आला. आणि मी तर मला समजत नव्हतं तेव्हापासून त्यांच्याशी संबंध होता. म्हणजे आमच्या घरी ते अनेकदा मुक्कामाला यासाठी, त्यामुळे रात्री लहान मुलांशी आपण जशी मस्ती करतो तशी मस्ती आमच्याशी त्यांनी केलेली आहे. अशा रामभाऊंचं 100व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्या निमित्ताने या
असून आम्ही सुखाने पत्थर पायातील या सिरीजमध्ये त्यांच्यावरचा एक एपिसोड आपल्या इथे त्याचं लोकार्पण होत आहे आणि त्यांच्या प्रतिमेचं कदाचित हा पहिला कार्यक्रम असेल प्रतिमेचा अनावरणाचा, तोही आपल्या इथे होतो आहे. कारण रामोंचा या मातीशी फार जवळचा संबंध होता. अनेक लोकांना ते अगदी घरापर्यंत प्रत्येकाच्या संबंध होता. रवींद्रजींनी आठवण सांगितली की जाण्याच्या अगोदर म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी आग्रह धरला युवा मोर्चा जन्माला केला. रवीजी घेऊन आले आणि रामोंना सोबत म्हणून कोण होतं? शंकरराव तत्व, त्यांचं वय होतं 89. ते सोबत त्यांना घेऊन आले. आल्यावर रामोंना एक दिवस कळलंच नाही की आपण चंद्रपूरला आलो आहोत आणि जायच्या दिवशी हे कळलं नाही की आपण नागपूरला राहतो. चंद्रपूरला जाण्याची जिद्द का? तुम्ही संघाच्या कामाचं बरेच वर्ष तिथे संघाचं काम केलं म्हणून जिद्द, बाकी त्यांना काहीही आठवत नाही. मला आल्यावर त्यांनी विचारलं, मालतीबाई कुठे आहे? हे बहिणी कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? मोहन सध्या कुठे असतो? असाही प्रश्न त्यांनी विचारला. पण तरीही त्या याच्यातही अवस्थेतही मुद्दाम त्यांना भेटावं म्हणून त्या काळातल्या काही लोकांना बोलवलं होतं. त्यांनी कोणाला ओळखलं नाही, पण त्यांचं एक आवडतं गीत होतं. त्या आवडत्या गीताची पहिली ओळ सांगायला ते पूर्ण गीत ते म्हणाले. ते आवडते गीत त्यांनी म्हटलं, पूर्ण म्हटलं आणि काही आवाजात काही बारका शील झाला आणि काय असं करून काय नाही, व्यवस्थित ते म्हटलं गीत. संघावरची एवढी निष्ठा असलेला माणूसच असं संघासाठी गायलेलं गीत केव्हाही म्हटलं तरी म्हणू शकतो. त्या काळात जेव्हा आपण काहीच आठवत नाही त्या काळात संघाचं ते गीत मुखोद्गत म्हणणं सोपी गोष्ट नाही, म्हणून एक अशक्यप्राय अद्भुत गोष्ट आहे. हे सगळं आम्ही प्रत्यक्ष अनुभवलो, आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं. त्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि पुन्हा त्यातनं काही नवीन प्रेरणा घेण्यासाठी हा कार्यक्रम सदूच्या प्रसारक मंडळाच्या बॅनरखाली आपण घेतला. सदूतीनं आम्ही विनंती केली तुमच्या बॅनरखाली आम्ही घेऊ का? तुम्ही विचारायचं काय त्याच्यात? विचार नाही, आपल्या संघाच्या शिस्तीत सगळं झालं पाहिजे, विचारून झालं पाहिजे, सांगून झालं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी होकार दिला. आश्रयाचं स्थान आम्ही पहिले विचारलं नाही, पहिले ठरवलं. मग आशिषजी धनुपुरे यांना फोन केला, त्यांनी सांगितलं आपला कार्यक्रम त्याच्यात काय, आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम तिथे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या सहकार्याने रवींद्रजी जसं म्हटलं आवाज मानायचं कारण हे आपला कार्यक्रम आहे, पण सगळ्यांनी आपल्यापणाने या कार्यक्रमात उपस्थिती लावली आणि सहकार्य केलं. त्याबद्दल कार्यक्रमाचा अध्यक्ष, फॉर्मल अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमच्या कार्यक्रमासाठी संचालकांना पुन्हा सुरू करतो. धन्यवाद सर. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो त्यांनी खाली थोड्या व्हिडिओला समर्थन चालू करावे चॅनल. मी युवांश शिंदे भागवतला विनंती करतो आणि स्टेजवर आवे. युवांश फोटो काढ. इकडे दोन फोटो काढ. माझा मोबाईल गोवाचा फोटो आवश्यक आहे. हा
मागे ऐकून काय ना असो आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभवणे हेच आमचे अशा ध्येयप्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे कळते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचं लाल बहादूर शास्त्री यांच्या नंतरचं अवतरण म्हणजे आजीवन संघ प्रचारक रामभाऊ बोंडाळे. संपूर्ण आयुष्य संघाच्या जडणघडणीसाठी झोकून देणाऱ्या रामभाऊंचा चंद्रपूर येथील संघ कार्याच्या बळकटीत सिंहाचा वाटा होता. विद्यमान सरसंघचालक परमपूजनीय मोहनजी भागवत यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी प्रदीर्घ काळ राहिलेल्या रामभाऊंचे नानासाहेब भागवतांपासून चिरंजीव युवांश चिन्मय भागवत याचेपर्यंत सगळ्याच भागवत परिवाराशी आत्मीय व कौटुंबिक स्नेहबंध होते. रामभाऊ हे बोंडाळे हे आडनाव लावणारे भागवत होते असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, इतके ते भागवत परिवाराशी एकरूप झाले होते. चला ऐकू तर. संविधा या विवेक प्रकाशननं प्रकाशित केलेल्या पुस्तकातील रवींद्र गोळे यांचा रामभाऊ बोंडाळे यांच्या जीवनाची ओळख करून देणारा एक भावस्पर्शी लेख. या लेखाचं अभिवाचन सादर करत आहेत श्री दत्ता सरदेशमुख. रामभाऊ बोंडाळे संघाचे प्रचारक हे मौन तपस्वी असतात. संघानं दिलेली जबाबदारी पार पाडणं आणि त्याच्यापासून अलिप्त होणं हाच त्यांचा स्वभाव असतो. रामभाऊ बोंडाळे हे अशाच पठडीतलं व्यक्तिमत्व. देवगड तालुक्यातलं जामसंडे हे रामभाऊ बोंडाळे यांचं गाव. 22 एप्रिल 1925 ही त्यांची जन्मतारीख. रामभाऊंचे परिचित गमतीने म्हणत की रामभाऊ संघापेक्षा 5 महिने मोठे आहेत. त्याच्यावर रामभाऊ म्हणत संघ मोठा आहे, मी नाही. रामभाऊंचं शिक्षण नगर आणि अमळनेरला झालं. अमळनेरलाच त्यांच्या आयुष्याला संघाचा परिसर स्पर्श झाला. त्यावेळी ते मॅट्रिकची परीक्षा देत होते. त्यांचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग 1939 मध्ये पुण्यात झाला. या वर्गात डॉक्टर हेडगेवार यांचं बौद्धिक ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभलं. पुढच्या शिक्षणासाठी ते वर्ध्याला आले. वर्ध्याच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी बीकॉमची पदवी मिळवली. सोबत संघकाम आणि शिक्षण चालूच होतं. 1946 ला ते संघ प्रचारक म्हणून काम करायला लागले. मित्रहो, 1948च्या संघ बदलीनंतर ते जिल्हा प्रचारक म्हणून चंद्रपूरला गेले. 1982 पर्यंत रामभाऊंचं कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्हा आणि चंद्रपूर विभाग हेच होतं. त्यानंतरची 4 वर्ष ते अकोला विभाग प्रचारक म्हणून काम पाहत होते. 1986 नंतर त्यांच्याकडे संघाच्या भांडार विभागाची जबाबदारी आली आणि केंद्र नागपूर झालं. भांडार विभागाचं काम करताना त्यांनी पुस्तक प्रकाशन या विभागाची नीट घडी बसवली. हा झाला रामभाऊ बोंडाळे यांचा प्रचारक जीवनाचा प्रवास. मित्रहो, रामभाऊ 34 वर्ष चंद्रपूर विभागात होते. चंद्रपूरच्या भागवत कुटुंबाशी त्यांचा संबंध आला. जिल्हा संघचालक नानासाहेब भागवत, विभाग संघचालक मधुकरराव भागवत आणि सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत अशा 3 पिढ्या रामभाऊ बोंडाळेंनी प्रचारक म्हणून अनुभवल्या. त्याचप्रमाणे चंद्रपूर विभागातल्या असंख्य घरात रामभाऊंचा कौटुंबिक संपर्क होता. पूज्य सुदर्शनजींना संघ शिक्षा वर्गाला जाण्यासाठी आवश्यक त्या शुल्काची व्यवस्था
रामभाऊ बोंडाळेंनी केली होती. सुदर्शनजी म्हणत, त्यावेळी रामभाऊने जे पैसे दिले त्याचं व्याज मी आजही भरतोय. रामभाऊ संघ संकेत पाळण्यासाठी नेहमी आग्रही असत. आपल्या कार्यपद्धतीचं पालन झालं पाहिजे यावर ते ठाम असत. एकदा अकोला विभागात प्रचारक म्हणून काम करत असताना ते रक्षाबंधन उत्सवात वक्ता म्हणून गेले. संकेताप्रमाणे बौद्धिक सुरू करण्यापूर्वी वैयक्तिक गीत होणं अपेक्षित होतं, पण स्थानिक स्वयंसेवकांनी या गोष्टीचा विचार केलाच नव्हता. रामभाऊ म्हणाले, जोपर्यंत वैयक्तिक गीत होत नाही तोपर्यंत मी बौद्धिक देणार नाही. शेवटी जिल्हा प्रचारकानं वैयक्तिक गीत म्हटलं आणि मगच रामभाऊनी बौद्धिक केलं. 2006 साली श्री गुरुजी जन्मशताब्दी वर्ष होतं. त्यानिमित्तानं समग्र श्री गुरुजी हा प्रकल्प रंगा हरिजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. रंगा हरिजी नागपूरला येऊन राहिले. श्री गुरुजींचे लेख, पत्र, बौद्धिक, मुलाखती, संवाद इत्यादी गोष्टी एकत्र करून 12 खंडात समग्र श्री गुरुजी प्रकाशित करण्याचं ठरलं होतं. रंगा हरिजींच्या सोबत रामभाऊ बोंडाळेही या कामात सहभागी झाले. रामभाऊंच्या सहभागाविषयी रंगा हरिजी म्हणाले होते, घरात मंगल कार्य असतं त्यावेळी आजी जशी योग्य वेळी योग्य वस्तू आपल्या हाती देते तशी या सर्व कार्यात रामभाऊंची भूमिका होती. संघाचं प्रकाशित साहित्य आणि पत्रव्यवहार जपून ठेवणं आणि आवश्यकतेनुसार तो शोधून देणं हे काम रामभाऊ आवडीनं करत. डॉक्टर आंबेडकर आणि श्री गुरुजी या पुस्तकाचे रामभाऊ सहलेखक होते. त्यांचं कार्यक्षेत्र दीर्घकाळ विदर्भात होतं. त्यातली जवळपास 40 वर्षे ते नागपूरच्या संघ कार्यालयात राहत. संघ कामाचा लिखित दस्तऐवज जमा करणं आणि तो संग्रहित करून ठेवणं याच्याकडं ते जातीनं लक्ष देत असत. साप्ताहिक विवेकनं संघ गंगोत्री, अमृतपथ, राष्ट्रसाधना हे ग्रंथ तयार केले तेव्हा रामभाऊंनी केलेल्या संकलनाचा खूप उपयोग झाला होता. बोंडाळे कुटुंबाच्या देवगडला हापूस आंब्याच्या बागा होत्या. दरवर्षी रामभाऊंसाठी देवगडहून आंबे येत असत. साधारणपणे 20 वर्षापूर्वी रामभाऊंच्या भावंडांनी वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटण्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रामभाऊंना पत्र पाठवून देवगडला बोलवलं, पण ते गेले नाही. मी प्रचारक आहे, मला इस्टेट नको असं त्याने कळवलं. शेवटी भावानी इस्टेटीच्या वाटण्या केल्या आणि त्यांच्या हिश्श्याची रक्कम पाकिटात घालून त्यांना पाठवली. रामभाऊने ते पाकिट न उघडता प्रांत प्रचारकांच्या स्वाधीन केलं आणि म्हणाले, मी नको म्हणालो होतो, मी नाही म्हणालो होतो, तरी भावाने ही रक्कम पाठवली. मी प्रचारक असल्यामुळं याच्यावर संघाचा अधिकार आहे. मित्रांनो, वाढत्या वयामुळं रामभाऊ बोंडाळेंच्या हालचालीवर मर्यादा आहे. विस्मरण होऊ लागलं तरीही त्यांचा संघध्यास कमी झाला नाही. कार्यालयात काही कार्यकर्ते गप्पा मारत होते. रामभाऊ शांतपणे त्या गप्पा ऐकत होते. एक कार्यकर्ता म्हणाला, रामभाऊ मौन तपस्वी आहेत. तत्क्षणी रामभाऊ शांत स्वरात म्हणाले, मी मौन जरूर आहे पण तपस्वी नाही. 2023 साली रामभाऊ 99व्या वर्षात पदार्पण करणार होते. त्यानिमित्तानं संघ कार्यालयात एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रामभाऊनं बोलवायला गेलेला कार्यकर्ता त्यांना म्हणाला, चला रामभाऊ, तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. रामभाऊने त्याला विचारलं, संघात वाढदिवस कधीपासून साजरे व्हायला लागले? आणि त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हायला नकार दिला. शेवटी सरसंघचालक आपली वाट पाहतायत असा निरोप दिल्यावर रामभाऊ आले आणि त्यांनी शाल स्वीकारली. मित्र, सरसंघचालक मोहनजींना
डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र सांगणाऱ्या रामभाऊनी तेव्हा आम्ही असू सुखाने पत्थर पायातील हे गीत गायले. अशा या देशासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या निश्चित कार्यकर्त्याचं 11 फेब्रुवारी 2024 निधन झालं. संघानं एक सच्चा कार्यकर्ता गमावला. हरिसंपत्ती प्रचारकाची संघ कार्य समर्पणाची. हरिसंपत्ती प्रचारकाची संघ कार्य समर्पणाची. अलिप्त राहून सदा कार्यरत, अलिप्त राहून सदा कार्यरत किमया संघ परिसाची. हरिसंपत्ती प्रचारकाची संघ कार्य समर्पणाची. मौन तपस्वी कार्यपद्धती संघ संकेतांचे पालन. मौन तपस्वी कार्यपद्धती संघ संकेतांचे पालन. असंख्य परिवारांशी नाते, असंख्य परिवारांशी नाते. दीर्घ सेवा विदर्भाची. हरिसंपत्ती प्रचारकाची संघ कार्य समर्पणाची. साहित्य सारे श्री गुरुजींचे संग्रह केले सुसूत्रित ते. साहित्य सारे श्री गुरुजींचे संग्रह केले सुसूत्रित ते. प्रकाशितांचे जतन करूनी, प्रकाशितांचे जतन करूनी. झाली पूर्तता प्रकाशनाची. हरिसंपत्ती प्रचारकाची संघ कार्य समर्पणाची. हरिसंपत्ती प्रचारकाची संघ कार्य समर्पणाची. रामभाऊ गोंडाळे या संघ प्रचारकाचा परिचय करून देणाऱ्या या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक रवींद्र गोळे. त्यांचा मोबाईल नंबर 9594961860. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे नव्हते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख. यानंतर श्री मिलिंदजी रहाटकर यांनी सुद्धा श्री मधुकरजी भागवत तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. यानंतर मिलिंदजी रहाटकर यांनी श्री दिवंगत मधुकरजी भागवत यांच्यावर सुद्धा काही व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत. आपण ते सुद्धा व्हिडिओ पाहणार आहे थोड्या वेळात. अमूर्त मूर्त मूर्ती
तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमू दे, देश विरमू दे. मधुकरराव भागवत. लेखक सुधीर पाटील. एकोणीसशे 75 मध्ये आणीबाणी लागली. त्यावेळी मधुकरराव व मालतीबाई या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आले. मोहनजी अकोला येथे भूमिगत होऊन आणीबाणीला विरोध करत होते. त्यांचा भाऊ रंजन यानं महाविद्यालयाच्या प्रांगणात सत्याग्रह करून स्वतःला अटक करवून घेतली. घरात फक्त एक भाऊ बहीण रवी आणि निवेदिता घर चालवत होते. मधुकरराव तसे स्पष्ट वक्ते होते. गोडी गुलाबीनं गुडी गुडी वागणं त्यांना कधीच जमलं नाही. नव्या पिढीतील कुणाला प्रश्न केला की मधुकरराव भागवत यांना ओळखता का, तर ते प्रतिप्रश्न करतील, कोण भागवत? राजस्व संघातील नवीन पिढी सांगेल की राजस्व संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचे पिताश्री. लौकिक अर्थानं ते उत्तर 100% बरोबर आहे. डॉक्टर मोहन भागवत हे असे चिरंजीव आहेत ज्यांनी भागवत कुटुंबानं न बघितलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. पण मधुकरराव भागवत यांची एवढीच ओळख नाही. गुजरातसारख्या महात्मा गांधी यांच्या प्रभावानं भरलेल्या भागात ज्यांनी संघ कार्याची पायाभरणी केली ते मधुकरराव भागवत. मधुकरराव भागवत यांचा लहानपणापासून संघाशी संबंध आला. भागवत कुटुंब चंद्रपूरमधील हिंदुत्ववादी कुटुंब. त्यांचे वडील चंद्रपुरातील प्रथितयश वकील होते. संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार संघ प्रचाराला बाहेरगावी जात त्यावेळी त्यांचा मुक्काम अशा गावातील कुटुंबात राहत असे. त्यामुळे बाल मधुकररावांशी त्यांचा संबंध आला आणि संघ प्रेमानं ते झपाटले. त्यांच्या जीवनात संघ विचार आणि आचार यांची पायाभरणी झाली. 1929 मध्ये ते स्वयंसेवक झाले. मॅट्रिक होईपर्यंत ते संघाचे तृतीय वर्षही पूर्ण करते झाले. शारीरिक व घोष वादनात ते पारंगत झाले होते. मॅट्रिक झाल्यावर ते शिक्षणासाठी पुण्याला गेले. V. दाते यांनी गायनी कला हे आपले पुस्तक साकारले. त्यात मधुकररावांचा सल्ला वारंवार घेतला गेला. BSc झाल्यावर ते संघ प्रचारक म्हणून निघाले. 40-41 या वर्षभर ते श्री गुरुजींबरोबर प्रवासात राहत होते. ही जबाबदारी पार पाडल्यावर त्यांना प्रांत प्रचारक म्हणून गुजरातला पाठवलं गेलं. गुजरातमध्ये काम करणं कसं कठीण होतं, कारण तो महात्मा गांधींच्या प्रभाव क्षेत्राखालील भाग होता. महात्माजींवरील आत्यंतिक श्रद्धेमुळे दुसरा कुठलाही विचार स्वीकारायला गुजराती बांधव तयार नव्हते. पण मधुकरराव आणि त्यांच्या सोबतच्या प्रचारकांनी अत्यंत चिकाटीनं परिश्रम करून अनेक गुजराती कार्यकर्ते पुढे गेले. त्यासाठी गुजराती जीवनाशी ते समरस झाले. त्याच वेळी घरच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांचे वडील नानासाहेब त्यांना प्रचारक म्हणून काम करू देण्याला राजी होते. पण मधुकरराव यांनी लग्न करावं याबद्दल ते आग्रही होते आणि म्हणून 1944 मध्ये ते विवाहबद्ध झाले. विवाहबद्ध होऊनही प्रचारक असलेले त्यावेळी मधुकरराव हे एकमेव होते. त्यानंतर 6-7 वर्ष ते गुजरातचा प्रांत प्रचारक होते. शिवाय शेजारच्या सिंध प्रांताची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती. गुजरातमधून नागपूरला परत आल्यावर त्यांनी 1951 मध्ये लॉ कॉलेजला रीतसर प्रवेश घेतला आणि कायद्याचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी गोरेपेठला आठवले कुटुंब राहायला आलं होतं. त्यांच्याकडे मधुकररावांचं खूप जाणं येणं होतं. माजी आमदार गोविंदराव आठवले आणि आठवले परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, असं गोविंदराव आठवले यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. लॉ कॉलेजला असताना ते नागपूरला नगर कार्यवाह पदाची जबाबदारी देखील सांभाळत होते. चंद्रपूरला वकिलीचा व्यवसाय करताना ते कुटुंबही सांभाळत होते
आणि संघाचं दायित्वही पार पाडत होते. ते चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, प्रांत कार्यवाह ही जबाबदारी देखील सांभाळते झाले. पुढे चंद्रपूर जिल्हा संघचालक आणि विभाग संघचालक या पदाचं दायित्वही त्यांनी सांभाळलं. त्यांच्या पत्नी मालतीबाई या देखील राष्ट्र सेविका समितीच्या, वनवासी कल्याण आश्रमाच्या, भगिनी समाजाच्या आणि जनसंघाच्या कामात हिरिरीनं भाग घेत आणि आघाडीवर आले. संघाचं काम चंद्रपुरात वाढत होतं. तसंच सीमावर्ती सिरोंचा वगैरे भागात नक्षलवादी हालचाली वाढत होते. त्यांची दहशत गावावर पसरू लागली. संघाचा एक प्रचारक सिरोंचा येथे एका कार्यकर्त्याकडे राहत होता. त्याला नक्षलवाद्यांनी धमकी दिली की गावातून निघून जा. रात्री गावात गेल्यावर त्या प्रचारकानं अनेक घरांचे दरवाजे ठोठावले, पण कुणीही दार उघडलं नाही. ज्या घरी तो राहत होता त्या घरच्यांनी सांगितलं, बाबा रे, तू निघून जा, आम्हाला आमचं जीवन द्या. ती रात्र त्या प्रचारकानं मंदिरात काढली. सकाळी बस पकडून तो एटापल्लीला, तिथे तालुका प्रचारकांना सर्व माहिती दिली. नंतर दोघंही चंद्रपूरला मधुकररावांकडे पोहोचले. मधुकररावांना सर्व सांगितलं. मधुकरराव शांतपणाने म्हणाले, आता माघार घेऊन चालणार नाही, सर्व जिल्हाभर निरोप द्या, आपण रविवारी तिथे एकत्रीकरण. ठरल्याप्रमाणे एकत्रीकरण झालं आणि संघाच्या ताकदीचा प्रभाव नक्षलवाद्यांना समजला. त्या दिवशी ध्वज लागला, प्रार्थना झाली. गाववालेही नक्षलवाद्यांची भीती झुगारून शाखेत आले. मधुकररावांच्या या भूमिकेमुळे पुन्हा संघ प्रचारकाला वा संघाला दहशत घालण्याचा प्रयास पुढे कधीही झाला नाही. त्यांनी जणू सिरोंचाला शाखा लावण्यास अनुमतीच दिली. इतकंच काय, तर नक्षलवाद्यांच्या परिवारातील मुलेबाळही शाखेत येऊ लागले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी कधीही संघ कार्याला किमान चंद्रपूर, गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात कधी विरोध केला नाही. 1975 मध्ये आणीबाणी लागली. त्यावेळी मधुकरराव व मालतीबाई या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आलं. मोहनजी अकोला येथे भूमिगत राहून आणीबाणीला विरोध करत होते. त्यांचा भाऊ रंजन यानं महाविद्यालयाच्या प्रांगणातच सत्याग्रह करून स्वतःला अटक करवून घेतली. घरात फक्त एक भाऊ बहीण म्हणजे रवी आणि निवेदिता घर चालवत होते. मधुकरराव तसे स्पष्टवक्ते होते. गोडी गुलाबीनं गुडी वागणं त्यांना कधीच जमलं नाही. कुठलाही स्वार्थ किंवा द्वेषभावना यांचा स्पर्श होऊ न देता ते काहीसे परखड बोलत. पण त्यांच्या बोलण्याचा कुणालाही कधीही राग आला नाही. उलट मधुकरराव आणि मालतीबाई यांना म्हटलं की कार्यकर्ते अतिशय जागरूकतेनं काम करतात. लहानशीही चूक राहणार नाही याची काळजी घे. उभयतांच्या नजरेतून बारीकशीही चूक सुटत नसते. सामाजिक जीवनातही आपला वाटा उचलण्याला मधुकरराव मागे पुढे बघत नसते. चंद्रपूरला लापाली निघालं त्यावेळी ते स्वयंपूर्ण होईपर्यंत मधुकरराव विनामूल्य शिकवायला जात. चंद्रपूरच्या लोकमान्य टिळक स्मारक समितीचेही ते बराच काळ अध्यक्ष होते. डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती पूर्व विदर्भाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे पुत्र डॉक्टर मोहनजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह झालेले मालतीबाई आणि मधुकरराव दोघांनीही बघितले. तो त्यांच्या जीवनातील कृतार्थतेचा क्षण होता. सानपणी नाते संघाशी संघ विचाराच्या रमणाशी. सानपणी नाते संघाशी संघ विचाराच्या रमणाशी. संघ प्रेम तवारदही भरले. संघ प्रेम तवारदही भरले. मूळ नाळ
सांपणी नाते संघाशी महाज्ञाचा प्रभाव जेथे संघ कार्य ते कठीण तेथे महाज्ञाचा प्रभाव जेथे संघ कार्य ते कठीण तेथे ध्येय गाठण्या अथक परिश्रम ध्येय गाठण्या अथक परिश्रम आणि चिकाटी सदा उराशी सांपणी नाते संघाशी नक्षरस्थळी आव्हान पेरले कुटुंब नक्षर समीप गेले नक्षरस्थळी आव्हान पेरले कुटुंब नक्षर समीप केले चिरंजीव जाता शिखरासी चिरंजीव जाता शिखरासी हृदयी भरल्या कृतार्थराशी सांपणी नाते संघाशी सांपणी नाते संघाशी. हा लेख सुधीर पाठक यांनी लिहिलेला आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8883977727 हा लेख मला विवेक प्रकाशनच्या हिंदू राष्ट्राच्या जीर्णोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला आपण अवश्य पाठवावा ही सादर सप्रेम विनंती. आपण जर बेल बटन दाबलं तर माझ्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला अग्रक्रमानं प्राप्त होईल याची खात्री बाळगा. हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे तुझ समान होऊ दे येत शरण तव पदासी देश काही वीरमू दे देश काही वीरमू दे. त्यांना शोभा वाढवली आणि आनंदजी इथं त्याचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असेल